तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आणि मोठी बातमी आणि ताजी बातमी घेऊन आलो आहे की तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार. तुम्हाला 1,500 येणार, 2,000 येणार, 3,000 येणार का 4,500 येणार. सर्वात महत्त्वाची तारीख कधी आहे, तारीख काय आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगतो की तुमच्या खात्यामध्ये नेमकी पैसे कधी येणार आणि तुम्हाला पैसे किती येणार, तुम्ही अपात्र आहात का ते देखील सांगणार आहे. पण त्याआधी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. तर चला सर्वात मोठा मुद्दा घेऊया की सर्वात मोठा मुद्दा घेऊ. महत्त्वाचा मुद्दा KYC. सर्वात महत्त्वाचा मुद्दा KYC. आपण तुम्हाला पैसे कधी येणार आणि किती येणार ते देखील सांगणार आहे, पण त्याच्यात आपण हे महत्त्वाचे मुद्दे बघत सुरुवाती. तर KYC शासनाने 30 तारखेपर्यंत KYCसाठी मुदत दिली होती. म्हणजे शासनाने तुम्हाला अंतिम मुदत दिली ती 30 तारखेपर्यंत KYC पूर्ण करून घेण्यासाठी. आता तुम्ही केली का नाही तुम्हालाच माहिती, पण करून घेणं अत्यंत गरजेचं होतं. करायला पाहिजे होते तुम्ही KYC तुमची पूर्ण जर केली नसेल तर. आणि या दरम्यान अनेक महिलांची कागदपत्र पडताळणी झाली आहे. म्हणजे अनेक महिलांनी KYC केलेले आहे, केले नाही असं नाही, अनेक महिलांनी KYC पूर्ण केले आहे. अनेक महिलांची कागदपत्र पडताळणी झाली आहे. त्यामुळे आता प्रश्न कसा आहे तर प्रश्न असा आहे आता की KYC नसेल तर पैसे मिळणार का. म्हणजे KYC जर नसेल तर पैसे मिळणार का. जर तुम्ही तुमच्या खात्याची KYC केली नसेल तर, अकाउंटची म्हणजे पात्रतेची KYC केली नसेल तर तुम्हाला पैसे येणार का. तर बघा, मिळालेल्या माहितीनुसार सध्या पात्र महिलांना मे महिन्याचा लाभ KYC शिवाय मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे सध्या मिळालेल्या माहितीनुसार पात्र महिलांना मे महिन्याचा लाभ KYC शिवाय मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे KYC केली काय नाही केली काय तुम्हाला मे महिन्याचा हप्ता मिळू शकतो. परंतु पुढील काळामध्ये KYC बंधनकारक होऊ शकते. पुढील काळामध्ये KYC बंधनकारक होऊ शकते. म्हणून ज्यांनी KYC केली नाही त्यांनी वेळेत पूर्ण करून घ्यावी. म्हणजे जर तुम्ही KYC केली नाही तर मुदत वाढेल, कदाचित वाढलेली असेल. तर जर मुदत वाढलेली असेल तर तुम्ही तात्काळ KYC करून घ्या, कारण पुढील काळामध्ये KYC बंधनकारक होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आताच KYC पूर्ण करून घेतलेली कधीही चांगली, म्हणजे कामाची होईल, कधीही गरजेची होईल. त्यामुळे तुम्ही आताच KYC करून घ्या. त्याचबरोबर तुम्हाला आता सांगतो मी की तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी येणार आणि किती रुपये येणार. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये 1,500 येणार, 3,000 येणार, 4,500 येणार. नेमके पैसे तुमच्या खात्यामध्ये किती येणार आहेत आणि कधी जमा होणार आहेत. 1,500 त्याच महिलांच्या खात्यामध्ये येणार ज्या महिलांचा मे महिन्याचा हप्ता रखलेला आहे, आणि 3,000 त्या महिलांच्या खात्यामध्ये येणार ज्यांचे 2 हप्ते रखलेले आहेत. आणि म्हणजे 2 हप्ते त्या महिलांना येणार ज्यांचे 2 हप्ते रखले आहेत त्यांना 3,000, आणि ज्यांचे 3 रखलेले आहेत त्यांना 4,500 येणार. अशा प्रकारे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. ते पण टप्प्याटप्प्याने जिल्हा वाईज जमा होणार आहेत. आणि त्याचबरोबर पैसे कोणत्या तारखेला जमा होणार तर त्याची तारीख आहे 10 ते 15 मेच्या दरम्यान. म्हणजे 11 ते 15 मेच्या दरम्यान तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पैशांची वाट बघा, थोडासा संयम ठेवा. तुमच्या खात्यामध्ये पैसे नक्की जमा होणार आहेत. ह्याच्या आधीचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा झाला का नाही ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्की देऊ. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.